विश्वास रेवस होते. मी कोल्हापूरचे रहिवासी असून रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहे. मी मानससेवा साधनेमध्ये 1916 पासून या मानससेवा साधनेमध्ये जोडलं गेला असून त्यापासून मी जवळजवळ 7 दिवसाची 5 दिवसाची अशी 8 ते 10 शिबिर केलेले असून पदयात्रा 2 पदयात्रा 9 दिवसाचे नवरात्र उपवास शिबिर 3 दिवसाचे 3 उपवास शिबिर असं या मानसिक साधनेशी मिळवलेला असून मी आनंदी मा यांच्या सुंदरनगर हिमाचल प्रदेश येथील शिबिरात हजर झालो होतो आणि त्या ठिकाणी मी 6 दिवस फक्त हवेवर उपवास केला होता. आणि त्यावेळेस माझ्या अनुभवी भयानक म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या शरीरामध्ये किती घाण आहे. तर त्यावेळेला माझ्या शरीरातून ग्रीससारखं एनिमल ज्यावेळेला मी करत होतो त्यावेळेला एनिमल ग्रीससारखी घाण निघत होती. वॉमिटिंग पण 6 दिवस भरपूर प्रमाणात झाले आणि वरनं पण अशी चॉकलेटसारखी घाण निघायची. आणि एवढं क्लिन्चिंग झालं आणि त्या काळात मला 9 दिवसांमध्ये 9 किलो वजन कमी झालेलं होतं. आणि ही साधना एवढी चांगली आहे. हे पुढचे पावलं उचलले आपण हे 7 दिवसाची छोटी शिबिर करून उपवास शिबिर जर केली तर आपल्याला आयुष्यभर औषधाची गरज लागणार नाही किंवा आपण दवाखान्याची पायरी आयुष्यात कधी करू शकणार नाही. आणि आता काही प्रॉब्लेम शिल्लक राहिले नाहीत. मी 16 पासून आतापर्यंत कधीही दवाखान्यात गेलेलो नाही आणि कुठलेही औषध घेतलं नाही. माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता, मुरगळा होता आणि तेवढाच त्यावेळेलाच फक्त गेलो. पण त्यावेळेला कुठलंही औषध घेतलं नव्हतं. हे आहे वैशिष्ट्य ह्या साधनेचं. आपण सुद्धा सर्वांनी याची जुळव तर कधीही आपले जे डॉक्टरांनी समजून दिलेले गैरसमज आहे ते जणांनी आणि हे साधण्यामध्ये आपण यावं अशी माहिती. ताई, तुम्ही कधी आले या साधनेमध्ये? थोडे अनुभव आहे का तुमचा? पण साधनेमध्ये मी सरांच्यामुळे आले, मिस्टरांच्यामुळं. कारण त्यांचे जे अनुभव होते, कारण माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे बरेच लोक रिटायर झाले. त्यांचे जे मित्रपरिवार वगैरे आहे. आता कालच इथं आम्ही येताना एका मित्राला सर्जरी केली होती हार्टची. बऱ्याच लोकांना आम्ही आणण्याचा हा प्रयत्न करतो पण बरेच लोक त्यात येत नाही. आणि जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांचे जे आरोग्याचे प्रॉब्लेम बघितल्यानंतर फक्त त्या आमच्या सर्कलमध्ये फक्त माझे मिस्टर फिट आहे. आणि हे बघून मला ह्या साधनेमध्ये यायची इच्छा होते. आणि तुम्हाला तर माहितीच की लेडीजना बरेच प्रॉब्लेम असतात. आणि इथं कसं मॅडम असल्यामुळे जरा थोडंसं वैयक्तिक आपल्याला काही गोष्टी विचारता येतात. आता इचलकरंजीच्या शिबिरातलं कालचं जे सेशन झालं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय आवडलं का ते? खूप छान. आणि हे सेशन मेन म्हणजे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये असल्यामुळे आपल्याला खूप छान वाटलं. आणि बरेच प्रॉब्लेम मॅडमचे आपल्याला डिस्कस करता येतात लेडीज असल्यामुळे. खास करून ह्या शिबिरासाठी मी खास करून पुण्यावरून आलेले आणि खूप छान आनंद वाटला. थँक्यू.